मंत्री चंद्रकांत दादा पाटील सध्या आपल्या सोबत आहेत. दादा, आज मकर संक्रांत आहे. अर्थातच उद्या मतदानासाठी सगळे मतदार जाणार आहेत. कशा पद्धतीने त्यांना आज शुभेच्छा द्याल आणि काय संदेश द्याल? सर्वांना नमस्कार. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक समाजामध्ये एकूणच स्वभाव, निसर्ग असा विचार करून काही पद्धती डेव्हलप होतात. त्यातला हा जो सगळा दिवाळीनंतर सुरू होणारा थंडीचा काळ आहे, त्यात अधिकाधिक शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ जावेत, हा एक आरोग्य म्हणून विषय. आणि प्रत्येक समाजामध्ये वर्षभरामध्ये काही घडलं तरी एकदा क्षमा मागणं, एकदा पुढच्या भविष्याची चांगली अपेक्षा धरणं हे वेगळ्या नावाने असतं. प्रामुख्याने जैन समाजामध्ये तर वर्षातून एकदा वर्षभर माझ्याकडून काही चूक झाली तर क्षमा कर असं म्हणणं असतं. तसं मकर संक्रांतीच्या निमित्ताने सगळ्यांना तिळगुळ देऊन, तर तिळगुळ घे गोड बोल, हे आपण कसेही वागलो तरीसुद्धा बोलण्याने एकमेकाला दुखावे नको असं म्हणण्याची आणि पुन्हा तिळगुळ म्हणजे यातून उष्णता निवडण्याची पद्धत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने विदिन पार्टी, क्रॉस द पार्टी सगळ्यांना महिन्याभर खूप रागवारागवी, मनस्ताप झालेले आहेत. तर मी एवढंच म्हणेन की तिळगुळ घ्या, गोड बोला. दादा, तुम्ही प्रचाराच्या दरम्यानचा उल्लेख केला. अर्थात जर आपण बघितलं तर बरेच आरोप प्रत्यारोप या ठिकाणी झाले. एक वेगळा वातावरण सध्या या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळालं. आणि आज मकर संक्रांतीचं औचित्य साधून तुम्ही कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल आणि कुणाला द्याल, ज्यांनी तुमच्यावर बरेच आरोप केले? निवडणूक ही महिन्याभरापुरती असते. त्यानंतर सगळ्यांनी आपल्या संस्कृतीमध्ये एकमेकाशी रेग्युलर भेटणं, बोलणं, जेवण करणं, काही मनात न ठेवणं हीच आपली परंपरा आहे. आणि त्यामुळे उद्या शेवटचं मत पडलं की रिझल्ट काय लागायचे लागू देत, कटुता संपली असं मला वाटतं. आणि त्यामुळेच तर अशा प्रकारच्या सणांची माध्यमं निवडली गेली. त्यामुळे सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोड बोला. अजितदादांना काय बोलाल? बरेच आरोप त्यांनी केले, भाजपवर केले, तुमच्यावर केले. तिळगुळ घ्या, गोड बोला. निवडणूक संपली, आता शासन म्हणून एकत्र काम करू. त्याचबरोबर पुण्यात अजून एक जण आहे जो सातत्याने तुमच्यावर आरोप करतो, रवींद्र दंगेकर. त्याला काय सांगाल आणि कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल आज? तर रवींद्र दंगेकरांकडे बहुधा उद्याची निवडणूक आणि परवाचा रिझल्ट लागल्यानंतर त्याने बोलवो न बोलवो तिळगुळ द्यायला घरी जाणार आहे. त्यांच्या घरी थेट थेट घरी जाणार. आणि हिंदू संस्कृतीमध्ये घरी आलेल्या माणसाला माझ्या घरात येऊ नको असं म्हणण्याची परंपरा नाही. तर मी असं म्हणणार आहे की सगळं संपायला लागेल बाबा, तिळगुळ घ्या, गोड बोला. पण अजितदादांना कसं सांगाल? कारण ते तर तुमच्यासोबत सरकारमध्ये आहेत. ज्या पद्धतीने काही ॲग्रेसिव्ह स्टँड घेतले, काल जर आपण बघितलं तर अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये काही गंभीर आरोप भाजपवर केले. अर्थात जेव्हा युतीचं सरकार होतं, म्हणजे अर्थात शिवसेनेचं आणि भाजपचं सरकार होता, सिंचन घोटाळा जे आपण बघितलं की पुरंदरचं जे लिफ्ट प्रकरण आहे त्यामध्ये 310 कोटीचं हे टेंडर दाखवण्यात आलं, जिथं हे 200 कोटीचंच होतं. 100 कोटी रुपये पार्टी फंड म्हणून हवेत असं देखील त्या ठिकाणी अजित पवारांनी स्पष्टीकरण केले. काही गंभीर आरोप करतायत ते दादा. नाही, म्हणून म्हटलं ना की आरोप करण्याचा प्रचाराची वेळ काल संपली. आता त्याला प्रत्युत्तर देण्यामध्ये काही अर्थ नाही. कारण व्हेरी नेक्स्ट मिनिट केंद्रीय राज्यमंत्री आमचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन जो पलटवार करायचा तो केला आहे. देवेंजी चांगल्या शब्दात खूप गोष्टी सांगतात, चिमटे काढतात म्हणूया. तर त्यांनी पण काल शिवाजीनगरची सभा संपल्यानंतर जे बोलायचं ते बोललं आहे. आज मकर संक्रांतीचा दिवस आहे, इतकं पुरे आहे. आता पण थेट पक्षावर असे आरोप होणं की फंड पाहिजे 100 कोटी रुपयाचे, आणि त्याच्यामुळं ही जी निविदा आहे, म्हणून टेंडरची जी किंमत आहे ती वाढवण्यात आलेली होती. मला वाटतं आपण 16 तारखेला किंवा 15ला उद्या संध्याकाळी भेटू. अर्थात जर आज बघितलं तर मकर संक्रांती निमित्ताने चंद्रकांत दादा बऱ्याच लोकांना भेटत आहेत, शुभेच्छा देत आहेत. एवढंच काय तर काही चुका झाल्या असतील, बोलणं झालं असेल, त्यासाठी सुद्धा तिळगुळ घ्या आणि गोडगड बोला. एवढंच काय तर विरोधकांच्या घरी जाऊन सुद्धा मी त्यांना तिळगुळ देईल आणि शुभेच्छा देईल, अशी देखील भावना या ठिकाणी आज चंद्रकांत पाटील व्यक्त करतायत. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे